पीछे आ जाओ, कैमरे के पीछे तुम यहाँ पे। काय म्हणताय? रेडी का? सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. मला आधी द्या, कारण माझी मागची दिवाळी इथे नव्हती. माझी मागची दिवाळी कुठे होती आपल्याला माहिती आहे, पण जिथे होतो तिथे आम्ही आनंदात होतो, कारण संघर्ष होता. आम्ही झुकलो नाही याचा आम्हाला आनंद होता. आम्ही पक्षाशी बेईमानी केली नाही ह्याचा आम्हाला आनंद होता. त्याच्यामुळे तीच आमची दिवाळी होती. आम्ही बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या विचाराशी प्रामाणिक राहिलो, हीच आमच्यासाठी दिवाळी आणि आनंद होता. आणि अजूनही आमची संघर्ष करण्याची तयारी आहे. या दिवाळीत तुम्ही विरोधकांचा समाचार घेणार आहात, फटाके फोडणार आहात? आता आज संध्याकाळी माननीय उद्धव ठाकरे पक्षप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे मुंब्र्याला जात आहोत. आपला जो प्रश्न आहे समाचार घेणार का, नुसता समाचार नाही तर छाताडावर पाय रोवून उभे राहणार. आज संध्याकाळी 4 वाजता शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेब त्यांच्याबरोबर आम्ही सगळे असू. असंख्य शिवसैनिक मुंब्र्यात जिथे सत्ता, दहशत, पैसे याच्या बळावर ज्या शाखेवर बुलडोजर फिरवले, जे स्वतःला शिवसैनिक मानतात पण अफजल खानाच्या औलाद आहेत, असे प्रकार मोगलाईत घडत होते. मोगलाईमध्ये महाराष्ट्रात मंदिरं पाडली, लोकांच्या घरादारावर नांगर फिरवले, ती मोगलाई. मी धर्म किंवा जात म्हणून पाहत नाही, त्याला मोगलाई म्हणतात. तर निजामाच्या काळात असं घडत होतं. जे आपल्या विचारांचे नाहीत, जे आपल्या बेईमान भूमिकेला समर्थन देत नाहीत, त्यांच्या घरादारावर नांगर फिरवायचा आता बुलडोजर फिरवतात. त्याच्यामुळे पवित्र शाखा म्हणजे ज्याला मी मंदिर मानतो, ज्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंची पूजा होत होती, आनंद दिघ्यांची तसबीर होती, छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथे पुतळा होता, त्याच्यावर बुलडोजर फिरवून मिंदे गटानं आपला DNA काय आहे ते स्पष्ट केलं. असंख्य शिवसैनिकांनी सांगितलं की आपण इथे साहेब यायला पाहिजे. उद्धव साहेबांनी आज जायचं, तिथे निमंत्रण स्वीकारलंय, आम्ही आज जाऊ. पण माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुंब्र्यात येण्यापासून रोखण्याचं कारस्थान पोलिसांनी रचलेलं आहे. कालपासून पोलिसांनी दहशत निर्माण केली मुंब्रा आणि ठाणे परिसरात. ठाणे ग्रामीण, मुंब्रा, कळवा, ठाणे परिसरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. तडीपार करू अशा धमक्या देण्यात आलेल्या आहेत. बरं का, तडीपार करू. उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे जे पोस्टर्स, बॅनर्स आहेत ते पोलिसांसमोर फाडण्यात आले पहाटेपर्यंत. आणि पोलिसांची अशी भूमिका आहे की उद्धव ठाकरे यांना अडवायचं. आम्ही म्हणतो अडवा. अडवायची हिंमत असेल तर जरूर अडवा. तुम्हाला महाराष्ट्रात लोकांची दिवाळी जी आम्ही आनंदाने साजरी करतोय त्यात मिठाचा खडा टाकायचा आहे का, तर तुम्ही जरूर अडवा. जे पोलीस आज शिवसेना पक्षप्रमुख आणि आम्हाला अडवण्यासाठी हजारोच्या फौजफाट्यानं कामाला लागले आहेत, ते शिवसेनेच्या शाखेवर बुलडोजर फिरवताना कुठे होते? पोलीस कोणाची गुलामगिरी करताय? प्रशासन कोणाची गुलामगिरी करताय? एक लक्षात घ्या, आज ज्यांची तुम्ही चाकरी करताय ना, तो मालक 31 डिसेंबरला सत्तेत राहणार नाही. या राज्यात बदल होणार आहे. 2024 नंतर केंद्रात आणि महाराष्ट्रात बदल होणार आहे. तेव्हा जे आज गुलाम आणि चाकर म्हणून शिवसैनिकांवरती हात उचलतायत, नोटिसा बजावतायत, त्यांनी
स्वतःचं काय होईल याचा आधी विचार करावा. मग ते पोलीस अधिकारी असतील, प्रशासनातील लोक असतील, गुंड आणि माफिया असतील, आम्ही त्याची पर्वा करत नाही. तोडीस तोड उत्तर दिलं जाईल. आणि अंगावर याची जर तुमची इच्छा असेल तर आम्ही तयार आहोत. कोण आहात तुम्ही? तुमची अवकात काय? तुमची लायकी काय? आपण कोण आहात? तुम्ही शिवसेना पक्ष प्रमुखांना अडवायचा भूमिका घेताय. ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना माझं आव्हान आहे, आम्ही 4 वाजता आनंदनगर नाक्यावर पोहोचतो. हजारो शिवसैनिक त्यांचे तिकडे स्वागत करतात आणि आम्ही मुंब्र्याला जाणार आहोत. मुंब्रा ठाण्याचा भाग आहे, महाराष्ट्राचा भाग आहे. शाखेवर बुलडोजर ज्या पद्धतीने फिरवलेत तुम्ही, कोण होते बुलडोजरवाले? कोणाच्या आदेशाने बुलडोजर फिरवले? लाजा वाटत नाहीत तुम्हाला? बघू, बोला. हिंदी में जानना चाहेंगे. नाही, अभी ये पूरा होने दो. हाँ, बोला. जितेंद्र आव्हाडांनी देखील ट्विट केलेलं आहे की मी अगोदरच पोलिसांना सांगितलं होतं की हे सर बघा, महाराष्ट्र त्या भागामध्ये संपूर्ण महाराष्ट्र विकास आघाडी आणि इंडिया गटाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उद्धवजींना विनंती केली, आपण या. आम्ही निघणारच होतो, पण आजची तारीख त्या सगळ्यांना मिळून ठरवली, आम्ही जातो. पोस्टर फाडतात, बॅनर्स फाडतात, पोलीस पाहतायत. पोलिसांना फोन केले तरी पोलीस जात नाहीत. पोलीस कोणाच्या पेरोलवर आहेत, कोणाच्या पगारावर आहेत? पोलीस आयुक्तांनी सांगावं. पोलीस आयुक्त, आपण कोणाची चाकरी करताय? एका गटाची चाकरी करत नाही, तुम्ही या राज्याची चाकरी करताय. उद्धव ठाकरे या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते आणि 2024 नंतर पुन्हा ते त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार आहे, ते विसरू नका. बोले आप क्या है? आणखी एक प्रश्न आहे. काल अजित पवार अमित शहाची दिल्लीत जाऊन भेट घेतली आहे. त्या 3 विषयावर चर्चा झाली आहे. मराठा ओबीसीचा वाद याच्यावर एक चर्चा झालेली आहे. असं अमित शहाने सांगितलं का याच्यावर चर्चा झाली आहे? राष्ट्रवादी कोण राष्ट्रवादी? मी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मानतो. दुसरी गोष्ट आहे की निवडणूक आयोगात अजित पवार कुठेतरी कमी पडत आहे, या विषयावर एक चर्चा झालेली कळते आणि एकनाथ शिंदे नाराज असल्याचे कळते आहे, अशी अरे माहिती. पण ते नाराज आहेत, त्याला आम्ही काय करणार? त्यांना 31 डिसेंबर नंतर जवळजवळ बुरख्यातच बसावं लागणार आहे, नाराज राहणार आहेत ते. अजित पवार काल देशाच्या गृहमंत्र्यांना भेटले. हा एक विनोद आहे खरं म्हणजे. मला काल माझ्या एका जवळच्या माणसाने विनोद करून हा विनोद दिला. आतापर्यंत आजारी माणसाला लोक भेटायला येत होते. भेटायला येण्याची परंपरा आहे की मी आजारी आहे, मी आजारी आहे, मला डेंग्यू झालाय, मला अंतराळात उठता येत नाही, मला कोणी दिवाळीत त्रास देऊ नका, मी कार्यकर्त्यांना भेटू शकत नाही, मी खूप आजारी आहे. पण काल मी प्रथमच पाहिलं आजारी माणूस कोणाला तरी भेटायला गेला, जात आहे तोही दिल्ली. म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, आजारी असलेल्या माणसाला सगळे भेटायला येतात. कसं काय दादा बरं आहे ना, कसं काय भाऊ बरं आहे ना, कसं काय तब्येतीची काळजी घ्या, फार हालचाल करू नका. हा, हवा खराब आहे, प्रदूषण आहे, डेंग्यू झालाय, प्लेटलेट्स काय कमी होतात, असं आपण काळजी घेतो. आजारी माणूस साधारण एक फार हालचाल करत नाही, इतका गंभीर आजारी जो आपल्या कार्यकर्त्यांना सांगतो की मला भेटू नका दिवाळीत, मी आजारी आहे, तो उठतो आजारी माणूस आणि कोणाला तरी भेटायला जातो. म्हणजे एक नवीन परंपरा सुरू झाली, आजारी माणसाने भेटायला जायचं. आजारी माणसाला कोणी भेटायला यायचं नाही, नवीन एक सरकारमध्ये परंपरा सुरू झाली, चांगली गोष्ट आहे. हा, कुठे ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटे यांच्यावरती ईडीची धाड पडणार होती, परंतु नाही, मला कमळाचा आधार घेतलाय. बघा, असं आहे की कमळाचा आधार घेऊन किती कोणी प्रयत्न केला तरी 2024ला सगळे आधार तुटणार आहेत, सगळे निराधार होणार आहेत. म्हणजे आता त्यांच्यावर ईडी वगैरे सगळी रद्द झाली. जसं हसन मुश्रीफवर झाली, अजितदादा पवारांवरची झाली, हे आमचे शिवसेनेचे गद्दार लोक गेले, त्यांच्यावरची ईडी संपली. हा, कमळाचा आधार घेतला की सगळं गेलं. सर से बुलडोजर चलाया गया शाखा पे और आज आप जा रहे हैं, आपने आह्वान किया है पुलिस कमिश्नर को भी चैलेंज दिया, ये कहा कि आप लोगों की क्या औकात है, हम आ रहे हैं दिखाते, क्या कहना चाहिए? पोस्टर भी फाड़े जा रहे हैं सर, आप लोगों के वहाँ पे वेलकम का विरोध किया जाएगा ऐसा भी कहा गया है सिंधी ग्रुप की तरफ से, क्या कहना है? देखो, आपने जो कहा ना, एक गुट है,
हमारे यहाँ कुछ समय पहले गैंग वॉर होते थे, जो गैंग लोग बनाते थे, वैसे गैंग हो सकता है। वो गैंग ने सत्ता पर कब्जा किया है भाजपा की मदद से, बीजेपी की मदद से। मुमरा में जिस तरह से शिवसेना के शाखा के ऊपर बुलडोजर चलाया गया, जिस तरह से वहां मुमरा में जो पुरानी शाखा थी, जिसे आप मंदिर बोलते हैं, मंदिर पर बुलडोजर फिराया गया, क्या हम देखते रहेंगे? आज आपके हाथ में सत्ता है, पावर है, पैसा है, गुंडे है, माफिया है। ठीक है, कब तक आप चलाओगे दादागिरी? 31 दिसंबर के बाद ये जो पुलिस चाकरी कर रहे हैं ना, एक गुट की, वो कहाँ जाएंगे? मेरा थाने के पुलिस कमिश्नर को आह्वान है, आप भारतीय पुलिस सेवा के अधिकारी हो, आप किसी एक गुट के अधिकारी या पेरोल पर नहीं हो। जब ये शाखा के ऊपर बुलडोजर चलाया जा रहा था हमारी, तब आपकी पुलिस नहीं थी, पुलिस सो रही थी। पुलिस को 50 बार कॉल किया, पुलिस नहीं आई। लेकिन कल से जब ने उद्धव ठाकरे ने ऐलान किया है कि मैं उस जगह पर जा रहा हूं, तब पुलिस सक्रिय होगी और कहते हैं हम उद्धव जी को रोकेंगे, रोक कर दिखाइए। हमारे पोस्टर फाड़े जा रहे, बैनर्स फाड़े जा रहे, तब पुलिस सो रही है। ठीक है ना, हम भी देख लेंगे, हम भी शिवसेना, हमारा भी बाला साहब ठाकरे जी का डीएनए है, हम कोई बोगस बनावट नहीं है। देख लेंगे, शाम को पहुंचेंगे हम वहां, मुमरा में हम जाएंगे। सर, अजित पवार जो है अभी बीच में उनकी तरफ से कहा गया था कि उन्हें डेंगू हो गया था, मराठाओं का इतना बहुत सीरियस थे वो। लेकिन जो है वो अमित शाह से मिलने के लिए दिल्ली गए। उससे पहले शरद पवार जी से कल पुणे में मुलाकात भी हुई। कहा जा रहा है चाचा भतीजा में कुछ सेटलमेंट हो गया है, जिसकी रिपोर्ट देने के लिए वो दिल्ली गए थे अमित शाह से मिलने। क्या कहेंगे सर, घटनाक्रम बहुत तेजी से राजनीति बदले? और सर ये भी कहा जा रहा है कि अजित पवार अगले मुख्यमंत्री बनेंगे महाराष्ट्र के, इस तरह से भी कहा। मैं इतना बार बार मैं कहता हूं कि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पद पर ज्यादा दिन नहीं रहेंगे, चाहे कितनी भी कोशिश अब तक की है ये लोगों ने। लेकिन जिस तरह से सर्वोच्च न्यायालय, संविधान पीठ, देख लेंगे, शाम को पहुंचेंगे हम वहां, मुमरा में हम जाएंगे। सर, अजित पवार जो है अभी बीच में उनकी तरफ से कहा गया था कि उन्हें डेंगू हो गया था, मराठाओं का इतना बहुत सीरियस थे वो। लेकिन जो है वो अमित शाह से मिलने के लिए दिल्ली गए। उससे पहले शरद पवार जी से कल पुणे में मुलाकात भी हुई। कहा जा रहा है चाचा भतीजा में कुछ सेटलमेंट हो गया है, जिसकी रिपोर्ट देने के लिए वो दिल्ली गए थे अमित शाह से मिलने। क्या कहेंगे सर, घटनाक्रम बहुत तेजी से राजनीति बदले? और सर ये भी कहा जा रहा है कि अजित पवार अगले मुख्यमंत्री बनेंगे महाराष्ट्र के, इस तरह से भी कहा। मैं इतना बार बार मैं कहता हूं कि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पद पर ज्यादा दिन नहीं रहेंगे, चाहे कितनी भी कोशिश अब तक की है ये लोगों ने। लेकिन जिस तरह से सर्वोच्च न्यायालय, संविधान पीठ अपना रुख दिखा रहे हैं, जो निर्देश दिए हैं, अब एकनाथ शिंदे और उनके गैंग को जाना ही होगा। आगे कौन होगा मुझे पता नहीं, लेकिन सरकार बदल रही है, मुख्यमंत्री बदल रहे हैं। बात ऐसी है कि एक अजीत दादा पवार जी को डेंगू हुआ था, बहुत सीरियस थे, क्रिटिकल थे, कमजोर बन गए थे उनका शरीर, किसी को मिल भी नहीं रहे थे, और दिवाली में भी नहीं मिलूंगा, एक बीमार आदमी कहता है। लेकिन नई परंपरा है, बीमार आदमी को मिलने लोग आते हैं। यहाँ तो बीमार आदमी उठकर दिल्ली में चला गया और अमित शाह जी से मिला है। जो होगा वो देखा जाएगा। चलिए, थैंक यू वेरी मच। 4 साल की बच्ची के साथ। ठीक है, और क्या है? सर अजून आता काल आशिष पुलिस सब इंस्पेक्टर ने शेलार चलिए। राजस्थान दौसा में